आदेश आदेश आदेश. सर्वप्रथम सर्व नाथ भक्तांना माझा मानाचा मोलाचा आलक आदेश. मी नितीन भाऊ आपणासमोर नाथ व नाथपंथाचे अनुभवाचे अनमोल विचारधारा तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तर आज नवनाथ म्हणजे नाथ भक्ताला सिद्धी कशी प्रदान करतात ह्या विषयावरती बोलावं वाटलं. तुमच्यापर्यंत हा सत्य अनुभव शेअर करावाशी वाटला की जेणेकरून माझा नाथ भक्त चुकीच्या दिशेला जाणार नाही, चुकीच्या गोष्टीकडे वळणार नाही, चुकीच्या मार्गाने अंधमय रात्रीत भटकणार नाही. तर मित्रांनो, जर स्वप्नात तुम्हाला या सर्व गोष्टी किंवा काही गोष्टी दिसत असतील तर तुमच्याकडं नेमकं कोणती शक्ती आहे? स्वप्न अनेक प्रकारचे असतात. स्वप्न वेगवेगळ्या पद्धतीनं साधकाला दिसत असतात. पण जो साधक नाथभक्ती करतो, नाथपंथाच्या मार्गाने चालतो, नाथ सामर्थ्याच्या मार्गावरती त्याचं पद पाऊलं असतं, त्याच नाथभक्ताला काही ठराविक गोष्टींचे स्वप्न दृष्टांत पडत असतात. आता सर्वप्रथम स्वप्न दृष्टांत पडण्याचं त्याच्यामागचं कारण काय, म्हणजे नेमकं काय जेणेकरून नाथभक्तांनाच स्वप्न पडतात? महत्त्वाचं म्हणजे आपला विषय आहे का नवनाथ नाथ भक्ताला सिद्धी कशी प्रदान करतात आणि ते कोणत्या. तर सुरुवातीलाच ज्यावेळेस नाथभक्त हा नाथपंथातूनच, बघा लक्ष द्या, फक्त आणि फक्त नाथपंथातूनच तो दीक्षित होतो. याचा अर्थ असा नाही का जो भगवस्त्र घालून, भगवस्त्र परिधान करून, नाथांचे प्रतिमा वगैरे ठेवून त्यांच्यासमोर बसून किंवा त्यांची भक्ती करताना दिसतो म्हणून हे सगळं सामर्थ्य सिद्धी प्राप्त होते असं नाही. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला एक सूचना देऊ शकतो, जाणल्याशिवाय कुणालाही गुरु मानूच नका. मानून तर गुरु करूच नका, जाणल्याशिवाय कुणालाही गुरु मानू नका. चला तर व्हिडिओला उशीर करण्यापेक्षा आणि वेळ वाया घालण्यापेक्षा महत्त्वाच्या त्या दोन गोष्टी मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. सर्वप्रथम माझी विनंती राहील, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आणि कमेंट करा, जेणेकरून मलाही तुमच्यापर्यंत हे ज्ञान आणायला थोडासा आनंद होईल, उत्साह वाढेल. मीही तुमच्यासमोर सहजपणे व्हिडिओ घेऊन येईल. माझा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जरी तुम्ही मला पर्सनल कमेंट केल्या तरी मी महत्त्वाची ती कमेंट मॅसेज नक्कीच स्वीकारेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इंस्टाग्राम लिंक पण दिलेली आहे. तर सुरुवात करू. सर्वप्रथम शक्तीचा आदर, सत्कार, सन्मान करतो आणि नाथांनी प्रदान केलेल्या सिद्धीबद्दल मी तुमच्याशी दोन शब्दात वर्णन करतो. तर मित्रांनो, ज्याही वेळेस आपण ज्या भक्तावरती, ज्या गुरुवरती खरंच नाथांची कृपा असेल, नाथांचा वरदहस्त असेल तरच ह्या गोष्टी शक्य आहे, अन्यथा ह्या गोष्टी शक्य नाही. तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण दीक्षित होतो त्यावेळेस नाथ आपल्याला गुरु माध्यमानं
3 सिद्धी प्रदान करतात. पहिली म्हणजे स्वप्नसिद्धी. आपण स्वप्नसिद्धी म्हणजे काय हे आज जाणून घेणार आहे. तर पहिली म्हणजे स्वप्नसिद्धी. ह्या स्वप्नसिद्धीच्या माध्यमातून नाथ आपल्या भक्ताला, साधकाला काही गोष्टी सांगण्याचा, दाखवण्याचा दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे प्रयत्न करत असतात. दुसरी सिद्धी ही संमोहन आहे. आता लोक म्हणतील का ह्या सिद्धी विद्या शिकण्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते, साधनेची गरज असते, अन्य भरपूर काही. पण माझा तर अनुभव हाच आहे. मी हेच सांगाल का जर तुम्ही खरंच नाथपंथी गुरु धारण केलेला असेल आणि त्या गुरुवरती जर नाथांचीच कृपा असेल, नवनाथांपैकी कोणतेही नाथ असो, ही कृपा होणारच. त्या शिष्यापासून ही कृपा लपून राहणार नाही आणि तो साधक, भगत हा वंचित राहणार नाही. सांगण्याचे तात्पर्य पुन्हा पुन्हा बोलण्याचं हे, कारण सत्य हे महत्त्वाचं आहे. जर सत्यच पुढं नाही आलं तर मंत्र, तंत्र, धागा, दोरी, गंडा ह्याच गोष्टीमध्ये आपण राहून जातो आणि करायचं हे देवाचं कार्य आणि करतो आपण प्रापंचिक कार्य, जागतिक गोष्टी आणि अंधश्रद्धा. तर स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे नाथ आपल्या साधकाला हे सर्व गोष्टी पुरवतात. मी तुमच्या संगती आज पहिल्या सिद्धीबद्दल बोलण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. बाकीच्या 2 सिद्धीबद्दल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही म्हणणार का व्हिडिओ बघून आम्हालाही काही मिळालंच नाही, आम्हाला काही समजलंच नाही, आम्हाला फनी व्हिडिओ लागतात, आरडून ओरडून बोलणारे व्हिडिओ लागतात, उतारा, उपाय ह्या सर्व गोष्टी शिकवणारे व्हिडिओ लागतात. पण थांबा, कुठं ना कुठं पाऊल तुमचेवालं थांबवा, मागे वळा आणि विचार करा. आपण ज्या मार्गाने जात आहोत, आपण ज्या मार्गाने चालत आहोत, आपला गुरु आपल्याला ज्या मार्गावरती नेत आहे, तो प्रवास खरंच आपला नाथांच्याच द्वारे किंवा नाथांच्याच दिशेने होतो का? जर तुमचा प्रवास नाथांच्या दिशेने होत असेल तर मित्रांनो, तुम्ही ह्या नाथांच्या कृपेपासून वंचित राहणार नाही. देंगे दिलाएंगे जर गुरु करत असेल तर समजून घ्या, जाणून घ्या. आणि सर्वांना माझे मोलाचं हेच सांगणं आहे, महत्त्वाचं हेच सांगणं आहे. तर माझा तुम्हाला पुन्हा मोलाचा, मानाचा अलख आदेश, नाथ भक्तीमध्ये तुमची वाढ हो, सत्य तुमच्या समोर येऊ, हीच माझी नाथचरणी विनंती आहे, प्रार्थना आहे, आदेश.